नमस्कार मित्रो, मी दादाराव राठोड, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र। हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। शेतीशाळा भाग 2 अशी माहिती कोणीच देत नाही असं। तर मित्रो बघा, आपण आज या भागात बघणार आहोत मूलद्रव्य। मूलद्रव्य म्हणजे वनस्पतींना लागणाऱ्या एकूण मूलद्रव्य किती, त्यांची माहिती आपण घेणार आहोत। एकूण मूलद्रव्य आहेत टोटल 21। सुरुवातीला 18 होते, नंतर 21 झाले, आज सध्या 21 आहे। तर त्या 21 मूलद्रव्यांचं एक 4 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे। त्यापैकी हा सगळ्यात शेवटचा गट सूक्ष्म मूलद्रव्य। या गटामध्ये टोटल 9 मूलद्रव्ये येतात। झिंक, बोरान, कॉपर, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, फेरस, क्लोराईड, निकेल, कोबाल्ट। आणि इकडं जे दिलेलं आहेत हे त्यांचं एक संक्षिप्त नाव म्हणून संज्ञा दिलेली आहे। त्यांचं संज्ञा ZN। तुम्हाला मार्केटमध्ये पूर्ण झिंक जर नाव नसेल दिसत, फक्त ZN जर दिसलं तर समजून घ्यायचं की हे झिंक आहे। B असलं तर हे बोरान आहे, Cu म्हणजे कॉपर आहे, Mn म्हणजे मॅग्नीज आहे, Mo हे मॉलिब्डेनम आहे, Fe म्हणजे फेरस आहे, क्लोरीन आहे, निकेल आहे आणि कोबाल्ट। मित्रो, हे आहे सूक्ष्म मूलद्रव्य। त्यानंतर बघूया, जे आपण विभागणी केली होती, तर हा पहिला असतो मुख्य मूलद्रव्य। त्याच्यामध्ये असं NPK 1 2 3 जे हिरव्या कलरमध्ये दाखवण्यात आलं आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम। हा मुख्य मूलद्रव्य जे आपल्या नायट्रोजन असतं युरियामध्ये, DAP आणि पोटॅश जे असतं ते या मुख्य मूलद्रव्य असतं। नंतर सेकंडरीमध्ये आहे कॅल्शियम आहे, मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर। हे सेकंडरी मूलद्रव्य। जसं तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरता। आणि चौथा आहे तो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, CHO ही संज्ञा आहे त्यांची। हे यांना म्हणतात संरचनात्मक मूलद्रव्य। संरचनात्मक मूलद्रव्य म्हणतात। हे मार्केटमध्ये कुठे मिळत नाही, तर हे हवेमधून, वातावरणामधून वनस्पती घेत असते। तर अशा प्रकारचं मित्र हे 4 विभागात विभागणी केलेले मूलद्रव्य आहे। आणि आता आपण या प्रत्येक मूलद्रव्याचं काय कार्य आहे हे माहिती घेणार आहोत। जसं झिंक आहे, झिंकचं पहिले आपण सूक्ष्म मूलद्रव्यापैकी बघूया, है की नाही। झिंक जो आहे हे खूपच कमी प्रमाणात शेतामध्ये टाकला जातो आणि टाकावं पण लागते, PPM मधले असते। तर हे झिंक जवळपास 10 किलो एकरीला परफेक्ट असते। बोरान हे खूप आवश्यक असतं। जसं बोरान काम असं करतं की झाडामधले फळ आणि फूल हे वाढवण्याचं काम हे बोरान करतं। बोरान जर कमी झालं तर तुमच्या फळामध्ये डिफिशियन्सी येत असते, क्रॅक होतो, फुटून जातो। झिंक आहे तर हे DNA तयार करण्याचं काम करते। बोरान झिंक हे DNA तयार करण्याचं काम करते। वनस्पतीच्या आंतरक्रिया करणारे घटक आहेत हे। मॅग्नीज आहे, कॉपर आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे काम आहे। तर ठीक आहे मित्रो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद मित्रो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।